अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर येथील बुद्धविहारात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुमारी देवयानी हटवार हिने काढलेल्या जिवंत रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर आधारित ही आकर्षक रांगोळी साकारण्यासाठी तिला तब्बल 16 तासांचा कालावधी लागला। सुमारे 8 ते 9 फूट एवढ्या मोठ्या आकाराची ही रांगोळी अत्यंत बारकाईने व कलात्मकतेने साकारण्यात आली। या उपक्रमात सेजल थोरात हिनेही मोलाची मदत केली। विशेष म्हणजे देवयानी ही आपली कला पूर्णपणे निस्वार्थ भावनेने मोफत स्वरूपात सादर करते। देवयानी हटवार हिचे बालपण अत्यंत संघर्षमय राहिले आहे। वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी आईचे छत्र हरपल्याने ती सध्या मारुती निमकर मामा यांच्याकडे राहते। वयाच्या 12व्या वर्षी तिला रांगोळी कलेची आवड निर्माण झाली। आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही औपचारिक कोर्स न करता स्वतःच्या जिद्दीच्या बळावर तिने ही कला आत्मसात केली। आजपर्यंत तिने विविध धार्मिक स्थळे, सामाजिक कार्यक्रम तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी जिवंत रांगोळी साकारून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। तिच्या या अद्वितीय कलेचा व जिद्दीचा गौरव म्हणून गावकऱ्यांकडून तिचा सन्मान करण्यात येत आहे। देवयानीच्या या प्रेरणादायी कार्यामुळे परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे। मी देवयानी हटवार तळेगाव ठाकूर येथे मामाकडे राहते। माझ्या मामाचे नाव मारुतराव निमकर। मी गेल्या 3 वर्षापासून इथे सेवा देत आहे, की रांगोळीची सेवा देत आहे। सर्वप्रथम तुम्हाला भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। इथे तुम्ही पाहू शकता की मी 9x8 ची एवढी मोठी रांगोळी काढलेली आहे। मला लहानपणापासून रांगोळी काढायचा छंद आहे आणि अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा मी अव्वल आहे, म्हणून यामध्ये पण मी काढली आहे। इथे तुम्ही मोफत सेवा देते का? मी इथे गेल्या 3 वर्षापासून मोफत सेवा देऊन राहिली आणि कुठे धार्मिक स्थळी पण असेल तर मोफत सेवा देते। आणि ही माझी सपोर्टर आहे इथे गेल्या 3 वर्षापासून सेजल थोरात। तू हा कोर्स पूर्ण केला आहे का? मी हा कोर्स केला नाही आहे, मला छंद आहे आणि माझी आर्थिक स्थिती पण तेवढी आहे नाही, म्हणून मला लहानपणापासून मामा वगैरे सपोर्ट करतात रांगोळीसाठी, इतर सर्व ऍक्टिव्हिटीज साठी।